नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हलिंग रश। आज मी खूप दिवसांनी मराठीतून व्हिडिओ करतोय, कारण त्याला एक कारण आहे। गेल्या महिन्यामध्ये मी हिमाचल प्रदेश आणि वैष्णोदेवीची टूर केली होती आणि तिथे अनएक्सप्लोर्ड डेस्टिनेशन मी कव्हर केलेली, तर त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे। कारण जनरली महाराष्ट्रातल्या टुरिस्टना जर हिमाचलमध्ये अनएक्सप्लोर्ड डेस्टिनेशन बघायचे असेल तर त्यांना कुठलेही ट्रॅव्हल कंपनी किंवा टूर्स या पॅकेज देत नाहीत। खास करून तुम्हाला तिथे नेलं जातं कुल्लू मनाली, सिमला कुफरी किंवा धर्मशाला डलहौसी आणि मॅक्लोडगंज। तर या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे हिमाचल प्रदेशमधली जीबी व्हॅली। तीर्थन व्हॅलीच्या इथे जीबी एक छोटंसं गाव आहे हिमालयाच्या कुशीमधलं, ते मी कव्हर करणार आहे। तिथे तुम्हाला चंदीगड दिल्लीहून कसं जायचं हेही सांगणार आहे, त्याच्या आजूबाजूला बघण्यासाठी काय आहे हेही सांगणार आहे, आणि तिथे अंदाजे टूरचा खर्च किती येतो हेही मी सांगणार आहे। तर माझा हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा। माझे चॅनल ट्रॅव्हलिंगला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा लेटेस्ट अपडेशनला, आणि माझे व्हिडिओ ज़्यादा से ज़्यादा शेअर करा, आणि इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवरही फॉलो करा। धन्यवाद। जीबी हे कुल्लू डिस्ट्रिक्टमध्ये कुल्लूपासून ॲप्रॉक्सिमेटली 61 किलोमीटर दूर आहे। जीबीला जायचं असेल, जर तुम्हाला दिल्ली साईडने जायचं असेल तर दिल्लीहून ॲप्रॉक्सिमेटली 450 किलोमीटर आहे, आणि चंदीगडहून 230 किलोमीटर। तुम्ही जेव्हा दिल्लीहून मनालीला किंवा चंदीगडहून मनालीला जातात तेव्हा औटचा टनेल येतो, त्या तिथे तुम्हाला औट टनेलच्या आधीच एक राईट साईडला रस्ता जातो डॅमच्या वरून, तिथून तुम्हाला जीबीला जावं लागतं। कुल्लूहून जर जात असाल तरी त्या रोडनेच तुम्ही जाता, आणि कुल्लूहून डिस्टन्स 60 किलोमीटर आहे। जीबीला पोचायला कुल्लूहून ॲप्रॉक्सिमेटली 3 तास लागतात, तर मनालीहून ॲप्रॉक्सिमेटली 101 किलोमीटर डिस्टन्स आहे। मी गेल्या वेळेस गेलेलो त्यावेळेस मनालीहून जीबीला गेलेलो, पण आजकालच्या धाकधुकीच्या जीवनामध्ये तुम्हाला मोस्ट प्रॉबब्ली मनालीपेक्षा जीबी जास्त आवडेल, कारण खूपच सुंदर आणि शांत ठिकाण आहे। जीबीला जायचं असेल तर औटच्या टनेलला इथून तुम्ही जर दिल्ली साईडने किंवा बसने येणार असाल तर औट टनेलच्या इथे उतरायचं, आणि तिथून तुम्हाला शेअर टॅक्सी किंवा बाकीच्या वाहनं पण मिळतात। कुल्लू बस डेपोतून तुम्हाला एक जीबीला जाणाऱ्या दिवसातून 2 ते 3 बसेस आहेत, त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता। कुल्लूहून जीबीला पोचायला ॲप्रॉक्सिमेटली 2 ते 3 तास लागतात, कारण रस्ता हा खूपच नॅरो आहे। पहिल्यांदा तुम्हाला बंजर व्हॅली लागते, तीर्थन व्हॅली लागते। बंजरपासून पुढे 8 किलोमीटरवर जीबी गाव आहे। जीबीच्या आजूबाजूला तुम्हाला बघण्यासारखे जीबीमध्ये 2-4 स्पॉट आहेत। त्यात जीबी वॉटरफॉल आहे, एक मिनी थायलंडचा फील येईन असं तीर्थन नदीच्या बाजूला एक रॉक्स आहेत। तिथे गेल्यावर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही थायलंडमध्ये जे रॉक्स आहेत समुद्राच्या काठावर त्यासारखंच तिथलं वातावरण आहे। तसेच जालोरी पास आहे, जो ॲप्रॉक्सिमेटली 11,500 फुटावर आहे, जीबीपासून 8 ते 10 किलोमीटरवर। अजून तुम्ही ॲप्रॉक्सिमेटली 1,500 फूट वर चढता। तर तुम्हाला जर चंदीगड साईडने यायचं असेल तर तुम्ही औट टनेलवरून येता, आणि जर सिमल्याहून यायचं असेल तर जालोरी पास म्हणजे रामपूर, नारकंडा असे करून तुम्ही जालोरी पासवरनं जीबीच्या साईडला थोडे खाली उतरता। बेसिकली मला जीबी कळलं, मी स्वतः यूट्यूबर असल्यामुळे मी यूट्यूबर्सचे भरपूर व्हिडिओ बघत होतो, सर्च करत होतो। त्यात मला गेल्या वर्षभरापासून जीबी भरपूर यूट्यूबर्सने टाकलेलं दिसत होतं। त्यामुळे मी यावेळेस ठरवलं की मनाली एक वेळ ड्रॉप करायचं, पण जीबीला जायचं। मनालीला मी यावेळेस एकच दिवस राहिलो, पण जीबीला ऑलमोस्ट मी 3 दिवस होतो। तिथलं वेदर खूपच सुंदर आहे, तिथे मस्त चांगले चांगले होमस्टे आहेत, ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता। तिथलं लोकल फूड एन्जॉय करू शकता।
तिथे मी 3 नाईट राहिलो. तर पहिल्या दिवशी मी मनालीहून जीबीला पोचलो. सेकंड डेला मी तिथली जालोरी पास आणि त्याच्या आजूबाजूच्या डेस्टिनेशन केली. जालोरी पासमध्ये तुम्ही गेल्यावर तिथे एक लेककडे जाणारा 4 किलोमीटरचा ट्रेक करू शकता. तो ॲप्रॉक्सिमेटली 3-4 तासात तुम्ही कवर करू शकता. तसंच जालोरी पासच्या इथे फोर्ट आहे, तो फोर्टचा पण तुम्ही ट्रेक करू शकता. तुम्ही त्या फोर्टच्या इथे नाईट स्टे पण करू शकता. त्या साईडने जालोरी पास च्या दुसऱ्या साईडला तुम्ही पुढे सिमला साईडला पण जाऊ शकता. मी जीबीमध्ये एका होमस्टेमध्ये राहिलेलो, द हिमालयन हेवन होमस्टे. त्याचा होमस्टेला जाणं पण एक वेगळ्या पद्धतीचं होतं. मी माझी गाडी हायवेच्या साईडला पार्क केली. तिथून खाली कच्च्या रस्त्याने उतरलो नदीच्या पात्राच्या इथे, आणि तिथून एक आयर्न ब्रिज होता, तो छोटासा चालण्यासाठी तो नदीवरनं क्रॉस केला आणि पुढे एक 100-200 फूट वर चढलो आणि मग तो होमस्टे होता. खास करून आजकालच्या धगधगीच्या जीवनामध्ये ते एक सुंदर अनुभव होता तो. आणि त्या होमस्टेमध्ये मी 3 दिवस राहिलो, तर तिथलं लोकल फूड पण मला खायला मिळालं. आणि त्या होमस्टेचे मी फोटो पण टाकेन. त्या फोटोमध्ये तुम्हाला कळेलच होमस्टे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसेल किती सुंदर होता. आणि बेसिकली ते यंग कपल होमस्टे चालवत होतं, ते पण तुम्हाला चांगल्यापैकी तुमचं आदरातिथ्य करत होतं. बाकी जीबीच्या तुम्हाला होमस्टे ॲप्रॉक्सिमेटली 500-1000 रुपयापासून पण मिळतात. माझ्या होमस्टेची प्राईस ॲप्रॉक्सिमेटली 2,000 ते 2,500 होती. आणि तिथे चांगली रिसॉर्ट्स पण आहेत तीर्थन व्हॅली बंजारमध्येही. परत जीबीच्या पुढे जालोरी प्लासला जाताना पण मध्ये तुम्हाला व्हॅली व्ह्यूची रिसॉर्ट दिसतात, ती पण तुम्ही चेक करा. मेक माय ट्रिपवर पण तुम्हाला भरपूर रिसॉर्ट मिळतात, ते पण बघायला विसरू नका. आता मी तुम्हाला सांगतो जीबीला कसं जायचं. जर तुम्ही दिल्लीहून बसने येणार असाल तर मनालीची बस दिल्लीहून घ्यायची. ती मॉर्निंगला ॲप्रॉक्सिमेटली 6-7 वाजता 6-7-8 वाजता मनालीच्या आधी कुलूच्या आसपास येते. तर मनालीला जाताना ओट टनेल लागते. ओट टनेलला तुम्ही त्या बसमधनं उतरायचं आणि त्या बसमधनं नंतर तिथे तुम्हाला शेअर कार किंवा बाकी व्हेकल्स पण मिळतात जीबीला जायला. तिथून जीबीला जायला ॲप्रॉक्सिमेटली 40-50 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि तुम्हाला 1.5-2 तास लागतात. किंवा तुम्ही कुल्लूमध्ये या, कुल्लूमध्ये बसस्टँडवरनं जीबीला जाणाऱ्या बस आहेत, त्या बसचं जर मला टायमिंग मिळालं तर तेही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. नॉर्मली 2 ते 4 दिवसाला बसेस असाव्यात असं मला वाटतं. कारण मी कार असल्यामुळे मला त्या बसच्या भानगडीत मी नव्हतो पडलेलो. तरी मी तुम्हाला बसचं टायमिंग मिळालं तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर टाकेन. आणि जर तुम्ही चंदीगडहून येणार असाल तर सेम रूट आहे, तुम्ही औट टनेललाच उतरायचं आहे. आणि जर तुम्हाला विमानाने येणार असाल तर नियरेस्ट एअरपोर्ट कुल्लू इथे भुंतर एअरपोर्ट आहे. तिथून तुम्हाला बाय कार तुम्ही जीबीला पोचू शकतात. जीबीला जायचा बेस्ट सीझन हा मोस्ट प्रोबेबली ऑक्टोबरपासून डिसेंबर-जानेवारीपर्यंत असतो. कारण नंतर तिथे स्नोफॉल पण होतो, त्यावेळेस कधी रस्ताही बंद होतो. जीबीमध्ये खूप रेअरली स्नोफॉल होतो, पण जालोरी पास हा 100% 2 महिन्यासाठी बंद असतो. एवढा हेवी स्नोफॉल तिथे होतो, कारण त्याची हाईट ॲप्रॉक्सिमेटली 11,500 आहे समुद्र तळापासून. आणि जीबीमध्ये टेम्परेचर थंडीमध्ये रात्रीचं टेम्परेचर -1, -2 पण असतं. तर तुम्ही इथे याल तेव्हा जरूर गरम कपडे घेऊन या. पूर्ण प्रॉपर थंडीपासून बचाव करण्याचे जे काही कानटोप्या मफलर असेल तेही घेऊन या. उन्हाळ्यामध्ये पण जीबीचा पीक सीझन असतो, त्यावेळेस थोडीशी तिथे
मनाली एवढी थंडी नसते, पण चांगलं वेदर असतं. बेसिकली ते एक खूपच सुंदर आणि शांत गाव असल्यामुळे तिथे दिवस हा लवकर मावळतो आणि तिथे बाकीच्या तुम्हाला गोष्टी एक्सप्लोर करायच्या असतील तर दिवसात कराव्या लागतात. तिथे जर तुम्ही कारने येणार असाल तर तुम्हाला पेट्रोल पंप हा बंजरच्या पुढे मिळतो. त्यानंतर पेट्रोल पंप जवळपास नाही आहे, पण तिथे लोकल लोक तुम्हाला सुटं पेट्रोलही देतात, तेही तुम्ही टाकू शकतात, पण त्याचे रेट थोडे जास्त असतात. तर तुम्ही जेव्हा जीबीला याल तेव्हा तुमचे डिझेल पेट्रोल हे फुल टाकी करूनच या, कारण तुम्हाला आजूबाजूला भरपूर गोष्टी एक्सप्लोर करायच्या असतात. जालोरी पास आहे, बाकीची ठिकाणं आहेत. बाकी जीबीमध्ये बघण्यासारखं काय आहे? जीबीमध्ये तुम्हाला 2-3 डेस्टिनेशन आहेत. एक मिनी थायलंड. त्याला मिनी थायलंड म्हणतात कारण थायलंडमध्ये जो समुद्राकाठी रॉक्सचा व्ह्यू आहे त्या टाईपचाच व्ह्यू तीर्थन व्हॅलीमध्ये आहे. तिथे तुम्हाला हा जो जालोरी पासला रोड जातो त्या रोडवरनं कच्च्या रस्त्याने खाली उतरावं लागतं आणि नदीच्या बाजूने चालत चालत त्या मिनी थायलंड एरियामध्ये जावं लागतं. तिथे तुम्हाला खाण्यासाठी पण भरपूर स्टॉल आहेत. मी गेलेलो तेव्हा फक्त एकच स्टॉल होता मॅगीचा, चहा कॉफी आणि मॅगीचा. तो एक खूप त्या नदीच्या खळखळत्या पाण्याच्या बाजूला तुम्ही मॅगी खातायत हा एक वेगळाच फील असतो. आणि जीबी गावामध्ये जस्ट 100-200 मीटरवर जीबी वॉटरफॉल आहे. तो खूपच सुंदर आहे. मी आत्ता डिसेंबरमध्ये गेलेलो त्यावेळी तिथे बऱ्यापैकी पाणी होतं, पण पावसाळ्यामध्ये त्या वॉटरफॉल त्या एरियामध्ये खूप प्रॉब्लेम होतात. तर तुम्ही मोस्ट प्रॉबब्ली पावसाळा संपल्यानंतर तिथे या. इथलं वेदर चांगलं असतं. पावसाळा जर एखाद्याला आवडत असेल तर जरूर या, पण तिथे कधी अडकण्याची पण शक्यता असते पावसामुळे. लँडस्लाईड एरिया पण भरपूर ठिकाणी आहे त्यामुळे. तसंच तिसरा तिथे पॉईंट आहे तो जालोरी पास. जालोरी पास जवळजवळ 11 किलोमीटर दूर आहे जीबी गावापासून आणि खूप स्टीप चढाई आहे. तर तिथे जर तुम्ही येणार असेल तर मोस्ट प्रॉबब्ली ड्रायव्हर हे एक्सपर्टच पाहिजेत, कारण तुम्ही ऑलमोस्ट 1,500 किलोमीटर जीबीपासून वर चढतात. जालोरी पासला बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. जालोरी पासला जाताना तुम्हाला एक सोजा विलेज लागतं. तिथून व्हॅली बघण्यासारखी आणि तिथेही व्हॅली व्ह्यूचे भरपूर रिसॉर्ट आणि होमस्टे पण आहेत. जालोरी पासमध्ये रघुपूर फोर्ट आहे, तो पण एक ट्रेक आहे. तिथे वरती फोर्टला पोचायला एक तास लागतो आणि तिथे तुम्हाला कॅम्पिंगची पण सोय आहे. तुम्ही नाईट स्टेही करू शकता. आणि सॅलोसार लेक आहे एक 4 किलोमीटर. तो ट्रेक तुम्ही जाऊन येऊन 3 ते 4 तासात करू शकता. जालोरी पासला एक कालीमातेचंही मंदिर आहे. तिथे तुम्हाला भरपूर काही खाण्याचे स्टॉलही मिळतात. तिथे एक तुम्ही अर्धा दिवस आरामात स्पेंड करू शकता. बाकी ही 3च डेस्टिनेशन आहेत: जालोरी पास, मिनी थायलंड आणि जीबी वॉटरफॉल. तुम्ही आजूबाजूला छोटे मोठे ट्रेकही करू शकता डोंगरामधले, पण प्रॉपर गायडन्स घ्या आणि ट्रेक करा. जालोरी जीबी हे तीर्थन व्हॅलीमध्ये आहे, तर त्याच्या डोंगराच्या दुसऱ्या साईडला तुम्हाला पार्वती व्हॅली आहे. त्या साईडला पण पार्वती व्हॅली साईडला जे मनालीच्या जवळ आहे आणि तिथे पण भरपूर तुम्हाला ट्रेक्स आहेत यूथ हॉस्टेलचे आणि आजूबाजूच्या तिथले ट्रेकर्सचे, तर तिथेही तुम्ही जाऊ शकता. मी जीबीला गेलेलो होतो तेव्हा पहिल्या दिवशी मी मनालीहून जीबीला दुपारी 1-2 वाजता पोचलो. त्या दिवशी जास्त आराम नाही केला, कारण 5-6 नंतर अंधार होतो आणि तुम्हाला काहीच बघण्यासारखं नाही आहे तिथे. गाव पण आय थिंक लवकर बंद होतं. मी गेलेलो ते माझं होमस्टे एका असं डोंगरामध्ये होतं. मला तिथे चालत जावं लागणार होतं, त्यामुळे परत संध्याकाळी येण्याचं वगैरे नदी क्रॉस करून थोडंसं अवघड होतं. त्यामुळे मी संध्याकाळी कुठेही एंडाल गेलो नाही. नेक्स्ट डे आम्ही जालोरी पास केला. त्यात मग आमचा अर्धा पाऊण दिवस गेला.
नंतर त्यानंतर आम्ही आजूबाजूला जीबीमध्ये लोकल फूड आणि बाकीची गोष्टी एक्सप्लोर केल्या. त्याच्या नेक्स्ट डे तिसऱ्या दिवशी आम्ही मिनी थायलंडला गेलो. तिथे माझे 3-4 तास गेले. त्यानंतर मी जीबी वॉटरफॉलला गेलो. तिथे पण तुम्हाला 1-1.5 किलोमीटर आत चालायचं आहे. तो प्रॉपर रस्ता आहे, त्यात काही ट्रेक करायचा आहे वगैरे असं काही नाही आहे. प्रॉपर फरशांचा रस्ता बनवण्यात आलेला आहे. ते करून आम्ही त्या दिवशी पण 3-4 वाजता परत आलो आणि नंतर नंतर नेक्स्ट डे आम्ही तिथून जीबीतून निघालो. जीबीमध्ये तुम्हाला राहण्यासाठी 5 स्टार अशी रिसॉर्ट्ससुद्धा आहेत, होमस्टे आहेत. तुम्हाला 500 रुपयापासून पण बेड अँड बंक बेड असलेले हॉस्टेल टाईपची पण छोटी छोटी हॉटेल्स आहेत. तीही तुम्ही तिथेही राहू शकता. फक्त तिथे काय आहे, तुम्हाला जर तुम्ही बसने वगैरे येणार असेल तर लिमिटेड ट्रान्सपोर्ट आहे. तुम्हाला कार नाही तर करावी लागते, कारण जीबीला येणाऱ्या बसेस मोस्ट प्रॉबब्ली दिवसातून 3-4च आहेत. कुलूहूनच आहेत मंडी आणि कुलूहून, आणि रस्ता नॅरो असल्यामुळे यायला पण वेळ लागतो. तर तुम्ही तुमच्या कारने स्वतः किंवा हायर केलेल्या कारने आलात तर ते बेटर आहे. फक्त तुमचा ड्रायव्हर हा एक्सपर्ट असला पाहिजे. बेसिकली काय झालं आहे की तुम्ही जनरली सिमला, कुलू मनाली, डलहौसी या ठिकाणी जातात. त्यातल्या त्यात डलहौसी आणि मॅक्लोडगंज आजही चांगलं आहे, पण मनाली हे खूप कमर्शियलाइज झाले असल्यामुळे आणि कंजेस्टेड असल्यामुळे तिथे तुम्हाला गाडी पण हॉटेलच्या जवळ पार्किंग करणं पण खूप अवघड असतं. मनालीचा मेन ॲडव्हान्टेज एक आहे, जर तुम्हाला स्पिटी व्हॅली, लाहौल स्पिटी आणि लेहला जायचं असेल तर मनालीला जाणं मस्ट आहे. या ट्रिपमध्ये मी बाकी पण कवर केलेलं, अटल टनेल पण 10 किलोमीटरचा कवर केलेला होता. आता तुम्हाला जर जीबीमध्ये राहायचं असेल तर मी तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली 3 दिवसाचा खर्च सांगतो. तुम्हाला जर इकॉनॉमिकल होमस्टे पाहिजे असेल तर तुम्हाला 1000 रुपयात पण मिळतं, नाही तर बऱ्यापैकी होमस्टे पाहिजे असेल तर 2-2.5 हजारात मिळतं. तर तुमचा 3 दिवसाचे टूर तुम्हाला जीबीसाठी इनफ आहे. बाकी तुम्हाला 1-2 दिवस जास्त स्टे करायचा असेल तरीही चांगलं आहे. तिथे बेसिकली काय आहे, तुम्हाला बर्ड वॉचिंग आणि हे खूपच सुंदर आहे. तुम्ही येताना तुमच्याबरोबर गरम कपडे आणि बायनॅक्युलर आणि कॅमेरा वगैरे घेऊन या. आणि तिथे थिक फॉरेस्ट असल्यामुळे तुम्ही जे काही डोंगरामध्ये हिंडणार असेल तर लोकल गाईड जरूर घ्या, कारण तिथे अस्वलाचं आणि लेपर्डचे प्रॉब्लेम भरपूर आहे. जीबी गावात तर एवढे येत नाहीत, पण बाकी जे छोटी छोटी घरं असतात तिथे त्यांना प्रॉब्लेम करतात. त्यामुळे लोकल गाईडला तुम्ही जरूर तिथे बरोबर घ्या. तर आत्ता मी या जीबीच्या टूरचं ऑलमोस्ट सर्व कवर केलेलं असेल, तरी तुम्ही माझा हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जर तुम्हाला काही क्वेरी असेल, काही विचारायचं असेल तर मला मेसेजमध्ये जरूर रिप्लाय द्या. मी तुम्हाला लवकरात लवकर त्या जे काही तुमच्या क्वेरी असेल त्याचं शंका निरसन करण्याचा प्रयत्न करेन. तर वन्स अगेन आत्तापर्यंतच्या ज्या माझ्या हिमाचलच्या टूरला जो भरघोस रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि माझी पुढच्या ट्रिप पण येतील त्यालाही असाच रिस्पॉन्स द्या. पुढच्या व्हिडिओंनाही जास्तीत जास्त फॉलो करा. माझी एक मार्चमध्ये कोकणातली टूर आहे. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमधले भोगवेच्या आजूबाजूचा एरिया. गेल्या वर्षी मी तारकर्ली आणि देवबाग केलेलं. यावेळेस त्याच्या समोरच्या साईडला भोगवे, निवती बंदर, कुडाळ आणि वेंगुर्ला तालुका कवर करणार आहे. तर ती माझी ट्रिप 3-4 दिवसाची असेल तर तुम्ही त्याला पण असाच भरघोस रिस्पॉन्स द्या. वन्स अगेन आत्ताच्या
इथपर्यंतच्या जर्नीमध्ये जो तुम्ही मला सपोर्ट केला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. बाय बाय, सी यू, टेक केअर.